ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025. श्री शंकराचे दर्शन महत्त्वाचं आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे असं आहे की नुसतं दर्शन आपण प्रत्येक देवाचं दर्शन करतो, पण दर्शनाची पद्धती वेगवेगळ्या असतात. आता तुम्ही जर शंकराचं दर्शन घेण्यास मंदिरात गेले तर प्रथम दर्शन घ्यायचं आहे नंदीचं. शंकराचं जे वाहन आहे नंदी, ते प्रवेशद्वाराजवळच नंदीचं स्थान आहे आणि तेथे त्याचे पूजन करायचं आहे आणि त्यानंतर शंकराचं दर्शन घ्यायचं. आता आपण रामाचे मंदिरात गेलो तर प्रथम मारुतीचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर मारुतीचं दर्शन झाल्यावर आपण श्रीरामाचं दर्शन घेतो. अशीच पद्धत येथे काही प्रमाणात तशीच पद्धत आहे. येथे प्रथम नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर त्याची पूजा अर्चा करायची आहे. पूजा अर्चा केल्यानंतर श्री भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं आहे. आता शंकराचे दर्शन घेतल्यानंतर शंकराची पूजा करतो आपण, त्यावेळेला ते काही नियम आहेत थोडे. त्या शंकराच्या मंदिरात आपण प्रदक्षिणा देवाला मारतो. पूर्ण प्रदक्षिणा देवाला असतात. पण या देवळात मंदिराला शंकराला दर्शन घेतल्यानंतर फक्त अर्धी प्रदक्षिणा मारायची आहे. अर्धी म्हणजे जवळजवळ पाऊण प्रदक्षिणा मारायची आहे. आणि ती त्याचा अर्थ असा आहे की त्याचा पुण्य याच्यामध्ये वेगळा असं अर्थ आहे आणि वेगळं शास्त्र आहे, ते नमूद करत नाही मी इथे. परंतु हे आधीच प्रश्न मारायचे, पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही आहे, हे महत्त्वाचं सांगायचा उद्देश आहे. आता असं म्हणतात की ह्या प्रदक्षिणासुद्धा 9 मारायचे. प्रदक्षिणा 9 प्रदक्षिणा असतात हे आपलं माहीत असतं, पण काही वाचनात माझे जे आले, ऐकण्यात जे आले ते सांगतो मला. त्या 9 प्रदक्षिणा मारताना पावलोपावली आपल्याला अतिशय पुण्य मिळते. अश्वमेध यज्ञाचं पुण्य ह्या पावलोपावली आपण ज्या 9 प्रदक्षिणा मारतो त्याच्यामध्ये पुण्य मिळते. आणि ही महत्त्वाची गोष्ट यात मी सांगत आहे. बरं, दुसरं असं आहे की दुधाचा अभिषेक करतो आपण, पण नंतर दूध, पाणी, बेल वाहतो. ते बेलाचे पान आहे ना, बेलाचे पान हे 3 पानाचं असावं. 3 पाने बेलच असतो. बेलपत्र म्हणतात ते 3 पाने असतं. परत ते बेल वाहल्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा असतो. ओम नमः शिवाय हा बेलचं पान सुद्धा 3 आहे. ओम नमः शिवाय नावसुद्धा 3 अक्षरे. आता आणि मी जे आता सोमवारचं तुम्हाला माहिती सांगतोय श्रावणी सोमवारची, तो श्रावणी सोमवारसुद्धा 3 आहे, 3रा सोमवार आहे. आणि हे सगळं महत्त्वाचं असं मला वाटतं. गंमत अशी आहे की 3 अंकाचं जे महत्त्व आहे ते आज आहे आणि ते आपलं भाग्य आहे किंवा पुण्य आहे. 3 अक्षराचं जे महत्त्व हे मी या सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. प्रदक्षिणा कशी मारावी हे माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि त्याच्या आधारावर एक माझी कविता आहे. कविता एक मी थोडक्यात वाचून दाखवते, ऐका तरी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अक्षरे 3, बेलपत्र पान असती 3, श्री शंकराचे डोळे असती 3, श्री श्रावणी सोमवार झाले 3, श्री श्रावणी सोमवार झाले 3, बेलपत्र दूध घेऊन करा शंकराचे पूजन, प्रथम मंदिरात प्रवेश, प्रथम नंदीचे दर्शन, शिवशंकराचे घ्यावे नंतर दर्शन, दूध अभिषेक शंकराचं करा स्नान, 3 पात्री बेलपत्र वाहून, अर्धी प्रदक्षिणा 9 महत्त्व घ्या जाणून, पावली अश्वमेध यज्ञाचे फळ. असे हे महत्त्वाचे
श्रावणी सोमवारचे व्रत की आपण जे करतो त्यातला हा सर्व महत्त्वाचा तिसरा दिवस आणि 3 अंकाचे महत्त्व हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. नमस्कार.